कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. आता लोकांना कळेल हु इज धंगेकर. उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला. सत्तेत आल्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय देता येत नाही. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला आज हायकोर्टात हजर राहण्याच्या सूचना. कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधात राज्य सरकारची हायकोर्टात याचिका. फरार आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याची गाडी पोलिसांच्या ताब्यात. सतीश भोसलेची चारचाकी गाडी शिरूर कासार पोलिसांकडून जप्त. सतीश उर्फ खोक्या भोसले जामिनासाठी प्रयत्न करणार. जामीन न मिळाल्यास सतीश भोसले सरेंडर करणार. सूत्रांची माहिती. 200 सोडा एकही हरिण मारलं नाही. पोलिसांना हवा असलेला खोक्या उर्फ सतीश भोसले TV9 वर. ढाकणे पितापुत्रांना मारहाणीचा देखील इन्कार. उलट हॉस्पिटलमध्ये नेल्याचा खोक्याचा दावा. कारखान्याचे पैसे आल्यानं बंडल फेकण्याचे रील्स. तर मित्राच्या लग्नामध्ये 1000 रुपये एन्जॉयमेंट म्हणून उडवले. व्हायरल व्हिडिओवर खोक्या भोसलेचं वक्तव्य. संतोष देशमुख यांच्या घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्यातील चिखलीमध्ये सर्वपक्षीयांकडून बंदची हाक. मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या. योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त गरजेची. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यात देखील 1500 मिळणार. 2100 बाबत जेव्हा घोषणा करू त्याच्या पुढच्या महिन्यापासून ते पैसे मिळतील. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. लाडक्या बहिणींपेक्षा लाडक्या कंत्राटदारांकडे सरकारचं लक्ष. कंत्राटदारांनी संपूर्ण अर्थसंकल्प गेला. महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचं काम सुरू. उद्धव ठाकरेंची टीका. विधानभवनामध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आमने सामने. दोघांचाही एकमेकांकडे कानाडोळा. मात्र फडणवीसांनी ठाकरेंचा एकमेकांना नमस्कार करत मिश्किल संवाद. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ठाकरे फडणवीस अजित पवारांमध्ये हास्यकल्लोळ. काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत. ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल सवाल. तर हा तुमचा अर्थसंकल्प नाही. अजित पवारांनाही ठाकरेंचा टोला. खुर्चीवरून महायुतीच्या 3ही नेत्यांमध्ये हास्यकल्लोळ. मागच्या सरकारमध्येही आम्ही तिघच होतो. आता फक्त खुर्च्यांची अदलाबदल. एकनाथ शिंदेंचं भाष्य. तर शिंदेंच्या मनामधून खुर्ची जात नाही. अजितदादांनी डिवचलं. कल्याण मतदारसंघातील शीळ तळोजा मार्गालगतची 14 गावं नवी मुंबई महापालिका हद्दीत नको. गणेश नाईक यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. मुख्यमंत्री बळीराजा योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज. अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा. कृषी क्षेत्रामध्ये AI वापरासाठी धोरण. राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9,710 कोटी रुपयांची तरतूद. आग्र्यात शिवरायांचं तर कोकणातील संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार. तर हरियाणामधील पानिपतमध्ये यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय. अजित पवारांची अर्थसंकल्पातून घोषणा. शाळांमध्ये गणवेश, वह्या आणि पुस्तकं पहिल्याच दिवशी मिळणार. महापालिकेकडून नियोजन. निविदा प्रक्रियेला ही सुरुवात. मुंबई पालिकेत काम करणाऱ्या 580 कंत्राटी सफाई कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याचा प्रशासनाचा निर्णय. कामगारांच्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेरीस यश. होळीसाठी मुंबई ठाण्यातून कोकणामध्ये 195 जादा एसटी बस धावणार. सोमवारपासून जादा बस धावण्यास सुरुवात झाली असून 17 मार्चपर्यंत बस प्रवासी सेवेत राहणार. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उष्मा वाढला. पारा 37 अंशांवर पोहोचल्यानं मुंबईकर चिंतेत. तर 11 मार्चला देखील उष्णतेच्या लाटेची शक्यता. भारताचा चॅम्पियन कर्णधार रोहित शर्मा, पत्नी रितिका आणि मुलगी समायरासह मुंबईत दाखल. मुंबई विमानतळावर रोहितची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.